तर मित्रांनो हे सगळे झाले सबसिडरी पॉइंट्स. आता आपण एखाद्या पेशंटला हॉस्पिटल ऍडमिट करतो तर त्याची कोर व्हॅल्यू म्हणजे बोलत ना एखाद्या हॉस्पिटलची सर्व्हिस असते ती म्हणजे ट्रीटमेंट आणि मेडिकेशन. तर ट्रीटमेंट आणि मेडिकेशनला मी या हॉस्पिटलला 5/5 देईन, कारण का माझा जो ऑब्जेक्टिव्ह होता आईला हॉस्पिटल ऍडमिट केलं कारण प्लेटलेट्स काउंट डाऊन झाला, तर तो विदिन अ वीक त्यांनी रिझॉल्व्ह केला. ओके, आईचा प्लेटलेट काउंट स्टेबल आणला, इम्प्रूव्हमेंट झाली. आणि ते सगळं करत असताना आईचे जे रिम्युटॉलॉजिस्ट होत्या डॉक्टर नीना चिटणीस, त्या मॅम पण रेग्युलरली आईला व्हिजिट करत होत्या. डॉक्टर राठी सर, ओके, जे हेमेटॉलॉजिस्ट आहेत, कारण का हा मेजरली कन्सर्न जो होता तो ब्लडचा होता, तर ते हेमेटॉलॉजिस्ट होते, ते रेग्युलरली व्हिजिट करत होते, रेग्युलरली हॉस्पिटल बरोबर फॉलोअप करत होते. आईचा जो काउंट आहे, आईचे जे व्हायटल्स आहेत ते प्रॉपरली मॉनिटर करत होते आणि प्रॉपर मेडिकेशन चेंज करत होते, किंवा कधी प्लेटलेट्स बाहेरून एक्सटर्नली आईला इंजेक्ट केले पाहिजे तर त्याचे पण प्रॉपर इन्स्ट्रक्शन देत होते. आणि ह्या सगळ्या इंटिग्रेटेडली केल्यामुळे आईचा जो प्रॉब्लेम होता तो लवकरात लवकर रिझॉल्व्ह झाला. सो 5/5. तर मित्रांनो ओव्हरऑल या हॉस्पिटलला मी रेटिंग देतो 4/5. आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणतो की तुम्ही पण हा प्रोडक्ट ट्राय केला पाहिजे. देव करो की तुम्हाला कधी हॉस्पिटलला वगैरे ऍडमिट व्हायची गरज पडू नको, पण जर कधी अशी वेळ आली तर जर तुम्ही दादर या विभागात किंवा हा जो भाग आहे बॉम्बे सेंट्रल ते म्हणा बँड्रापर्यंत, तर तिकडे तुम्हाला एक प्रॉपर बजेट हॉस्पिटल जिकडे तुमची चांगली केअर केली जाईल, चांगली हॉस्पिटॅलिटी, चांगली हायजीन मेंटेन असेल, चांगलं फूड अवेलेबल असेल, ओके, हे जर सगळं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुश्रुत हॉस्पिटलचा नक्कीच विचार केला पाहिजे. तर मित्रांनो हा झाला रिव्ह्यूचा भाग. ह्याच्या व्यतिरिक्त या हॉस्पिटलचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांच्याशी आम्हाला एक मीटिंग करायला मिळाली आणि त्या दरम्यान जे आमचं डिस्कशन झालं, काही क्वेश्चन्स होते आमचे, ते आम्ही त्यांच्यावर डिस्कस केले, तर ते आपण बघूया. So guys, during this course of treatment, we got an opportunity to meet the Dean of Sushrusha Citizen Cooperative Hospital, Dr. Sachin Mandle. So, sir, first of all, welcome to our channel, our YouTube channel, Ambo Man, and thank you very much for giving us this valuable time. Okay, so sir, the very basic question, आम्ही खूप पॅनिक सिच्युएशन मध्ये जातो, म्हणजे जेव्हा डॉक्टर आम्हाला सांगतात की तुमच्या पेशंटला आता ऍडमिट करायचं आहे, तर तशा वेळी तुम्ही काय गाईड कराल की पेशंटने हॉस्पिटलायझेशन करताना हॉस्पिटल कसं निवडायचं किंवा कसं सिलेक्शन करायचं? First of all, thank you for giving me this opportunity and having my views on this. Basically, it depends upon the condition of the patients. ओके, आता काही पेशंट जे आहेत त्यांची कंडिशन कशी आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतं. इफ द पेशंट इज व्हेरी क्रिटिकल इल, Okay. so the at first place whichever nearby hospital which is available around the vicinity of his residence, Okay. he should approach that hospital first, because wherein he'll require the primary care treatment, which is a very important as regards to saving his life. Once the Right. patient is stabilized and if all the facilities are available in that hospital itself, then yes, you can stay within the hospital. But Okay. if some facilities are not available or some higher care treatment, tertiary care treatment is required, then a call can be taken and the patient can be shifted to some higher centers, Okay. wherein all the facilities are available for his treatment. अच्छा. And in case of planned admission, so that time we have options, we have time in hand, right? Right. So as regards to planned admissions, my opinion on this would be, first of all, the primary consultant who sees the patients. Okay. He is the one who is going to decide, or preferably, or he will be offering a different options for the admissions facilities. Right. And depending upon the clinical condition, the treatment, which kind of treatment the patient requires, that patient should select that particular hospital wherein all the facilities are available. For in case of planned surgeries, there are some specific hospitals where some transplants are being done. Okay. So for that, there are specialist hospitals. Other hospitals don't have that facilities. And ideally for planned surgeries, I would prefer going to a tertiary care center wherein all the facilities are available in-house. Okay. All most of the investigations parts, if some cardiac related issues are there, then the hospital should have a cath lab facility over there. Okay. Which is a prime requirement nowadays. Okay. Yeah, so basically a tertiary care hospital is always preferred for planned surgeries. Okay. And planned treatments. Acha. So sir, we got almost idea about how to go ahead with the admission. The second part was I had a question in mind because I was visiting this hospital since last 4 to 5 days. Ki the name itself mentions that it's a cooperative hospital. We have seen that cooperative societies are there, cooperative banks are there. But what do you mean by cooperative hospital? Good you asked me this question. This is a unique cooperative model which was started by Dr. Randive. Okay. And it was inaugurated by our late Prime Minister Indira Gandhi ji. Acha. And this hospital
is a unique kind, because at that time, during that period in Maharashtra, cooperative movement was going on under the leadership of Chief Minister Yashwantrao Chavan. Right. And Dr. Randive started his hospital with the keeping in mind that people should come in themselves to benefit their own community. Right. So accordingly, the people in the community, in the vicinity of this hospital gathered together. They founded this institution, and this institution slowly grown up from initially it was a 2-story building, then slowly today it is a 6-story building with almost tertiary care facilities available in our hospital. In-house, everything. Yeah, in-house. We are having 2 major OT, 1 minor OT, a 17-bedded ICU is there, Right. cath lab facility is there. So once the patient comes in, he gets almost all kind of treatment, and above that, most of all the renowned consultants in Mumbai are attached to our hospital. राईट. ओके सर, मीन्स इट मीन्स दॅट ही जे ऑर्गनायझेशन किंवा हे जे हॉस्पिटल आहे ते एका कॉर्पोरेशन कडून मॅनेज वगैरे होत नाहीये, राईट? नाही, हे जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, हे कोऑपरेटिव्ह मॉडेल आहे. जसं साखर कारखाने वगैरे चालतात त्याच आधारावरती हे हॉस्पिटल चालतं. इथे आपल्या या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये साधारणतः 1966 पासून 22,000 मेंबर्स आपल्याकडे आहेत. Right. आणि दर 5 वर्षांनी इथे इलेक्शन्स होते. हे मेंबर जे इलेक्शनला उभे राहू शकतात. Right. त्यांच्या जी पॅनल जे असतं ते निवडून येतं, आणि मग ते जे एक 17 साधारणतः डायरेक्टर्स आहेत ते बोर्डावरती निवडून येतात, आणि अच्छा. मग ते 5 वर्षासाठी हॉस्पिटलचा कार्यकाळ सांभाळतात. अशा प्रकारचं हे मॉडेल आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला इथे एक गोष्ट प्रामुख्याने अशी सांगायची आहे की आपलं हॉस्पिटल जे आहे कोऑपरेटिव्ह मॉडेल वरती आहे. इथे आपल्या पेशंटला आपण जी ट्रीटमेंट देतो ती एक फ्रेंडली आणि एक फॅमिली वातावरण स्पेसिफिकली या ठिकाणी आहे. आपली Right. क्वालिटी पॉलिसी जी आहे ती आपण आपली हेल्थ केअर फॅसिलिटीज should be, we are making it available, accessible, affordable, and finally yes, accountable. Right. We are having one more unit at Vikoli unit. Okay. It is a Sushrusha hospital, Suman Ramesh Tulsiani's hospital at Vikroli. Okay. Wherein also all tertiary care facilities are available. It is around 140 bedded hospital. During the first wave when the COVID hit badly, तिकडे आपण डेडिकेटेडली कोविड सर्व्हिसेस चालू केलेले, आणि त्या ठिकाणी साधारणतः 1,500हून अधिक रुग्ण बरे होऊन आपण सक्सेसफुली त्यांना ट्रीट केलेले आहे. अच्छा, ओके, सुपर. तर सर, जसं तुम्ही सांगितलं की आतापर्यंत टोटल 22,000 मेंबर्स आहेत इकडे एनरोल्ड आहेत, तर हे जे मेंबरशिपची एनरोलमेंट आहे ह्याबद्दल थोडी गाईड कराल का? कारण का म्हणजे मेंबर्सने किती पैसे भरावे लागतात मेंबर होण्यासाठी, परत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय फॅसिलिटीज मिळतात हॉस्पिटलकडून, त्याबद्दल सर? नक्की. आता तुम्हाला जर माहिती असेल, आपण मी तुम्हाला दुसरी माहिती अजून अशी एक देतो की नॉर्मली आपला हेल्थ रिलेटेड जेव्हा काही विषय येतात, तर मोस्ट ऑफ द टाइम्स पीपल आर ऑफर्ड विथ दिस मेडिक्लेम इन्शुरन्स. एक्झॅक्टली. अँड मेडिक्लेम इन्शुरन्स आणि आपल्या मेंबरशिप मध्ये मोठा फरक असा आहे की मेडिक्लेमचा जो तुम्ही कुठल्याही हेल्थ सेक्टर इंडस्ट्री मधून आपल्या कंपनीज मधून जो इन्शुरन्स घेता, तो प्रीमियम आहे हा दर वर्षाखेरीज भरावा लागतो. ट्रू, व्हेरी ट्रू. आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदा जर का तुम्ही मेंबरशिप घेतली, 10,200 त्याची मूल्य आहे त्याचं. ओके. आणि तुम्ही लाईफ टाइम मेंबर होता, आणि त्या मेंबर झाल्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलच्या तर्फे अनेक सुख सुविधा आणि कन्सेशन्स प्रामुख्याने हे मिळतात. आता साधारणतः तुम्हाला ओपीडी ला, कन्सल्टेशनला, इन्व्हेस्टिगेशनला, तुमचं वय जर 65 वर्षाच्या खाली असेल तर 30% ओपीडी ला कन्सेशन, 10% तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला कन्सेशन, आणि आयपीडी इंडोर ऍडमिशन झालं तर 10% कन्सेशन तुम्हाला मिळतात. अच्छा. तुम्ही जर 65 इयर्स अँड अबव्ह असाल तर तुम्हाला जे कन्सेशनचा जो स्लॅब आहे तो आयपीडीचा तो क्लास वाईज वाढत जातो. आता उदाहरण द्यायचं तर जनरल वॉर्ड मध्ये जर का तुम्ही ऍडमिट झालात तर साधारणतः 50% पर्यंत ते कन्सेशन तुम्हाला मिळू शकतं. अच्छा, ओके. म्हणजे अबोव्ह 65च्या वरती जे पेशंट असतील, म्हणजे जे आता आमचे मॉम डॅड वगैरे, जर एखादा त्यांनी म्हणजे जर रजिस्टर्ड असेल तर त्यांना त्यांच्या बिलावरती 50% मायनस जनरल वॉर्डला जर ऍडमिशन झालं तर मॅक्झिमम कन्सेशन, आणि मग क्लास वाईज जसं तुमचं क्लास वॉर्ड झालं तसं ते कन्सेशन कमी होतात. जनरल वॉर्डच्या पेशंटला मॅक्झिमम कन्सेशन आपण ऑफर करतो. अबव्ह दॅट 70 इयर्स अँड अबव्ह जर एखादा पेशंट असेल, आपला मेंबर असेल, तर त्याला वर्षातून एकदा फ्री हेल्थ चेकअप करून देतो. अरे वा, ओके.
अच्छा, आणि सर कसं हे फॅमिलीमध्ये कसं असते, फॉर एक्झाम्पल मी जर ही मेंबरशिप घेतली तर माझे आई वडील, ओके, आता जर तुम्ही आमच्याकडे मेंबर जर बनलात तर तुमचे स्पाऊस म्हणजे वाईफ किंवा हजबंड आणि तुमची 2 मुलं 21 वयापर्यंत ती याच्यामध्ये कव्हर होतात. याच्यामधला मेजर डिफरन्स असा आहे की यू पे वन टाइम अँड यू गेट द कन्सेशनल बेनिफिट्स फॉर युअर रेस्ट ऑफ युअर लाईफ. ओके, म्हणजे ती 10,200 ची अमाऊंट आहे ती फक्त वन टाइम पे करायची वन टाइम पेमेंट आहे. ओके ओके, युनिक आपल्याकडे ही फॅसिलिटी आहे. अच्छा, आणि जर मॉम डॅडला कव्हर करायचं असेल तर मॉम डॅडचे दोघांपैकी एक कोणतरी मेंबर असलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. आम्हाला एक ब्रीफ आयडिया मिळालेली आहे की हॉस्पिटल सिलेक्शन कसं करायचं, कोऑपरेटिव्ह मॉडेल म्हणजे काय, आणि जर शुश्रूषाचं मेंबरशिप घ्यायची असेल तर काय प्रोसिजर आहे किंवा काय फीज आणि काय फॅसिलिटीज. सर थँक्यू व्हेरी मच, तुमचा तुम्ही व्हॅल्युएबल टाइम दिला. आम्ही हा इंटरव्ह्यू इकडे थांबवतो. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, सचिन सरांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की जर आपल्या पेशंटला आपण प्लॅन ऍडमिशन ऑप्ट करत असू तर तेव्हा अप्रोच कसा असला पाहिजे, आणि जर अर्जन्सीमध्ये म्हणजे कॅज्युअलिटी असेल आणि म्हणून आपण ऍडमिट करत असू तर तेव्हा कसा अप्रोच ठेवला पाहिजे. त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला शुश्रूषा हे कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे आणि त्याचा अर्थ काय असतो हे समजवलं. त्याचबरोबर मेंबरशिप हा खूप महत्वाचा भाग होता की मेंबरशिप ह्या हॉस्पिटलची असल्यामुळे तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतात. आता माझ्या घरी 2 सिनियर सिटीजन्स आहेत तर आय विल डेफिनेटली गो फॉर दिस मेंबरशिप, कारण का बेनिफिट्स खूप खूप जास्त आहेत. मला वाटत नाही की जनरल पब्लिक पर्यंत ही इन्फॉर्मेशन आतापर्यंत किंवा ही अवेअरनेस आतापर्यंत असेल की या हॉस्पिटलमध्ये आपल्याला मेंबरशिप ही घेता येते आणि या मेंबरशिपचे बेनिफिट्स काय. तर मित्रांनो, आय होप की जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही ह्या हॉस्पिटलचा विचार कराल, याची मेंबरशिप घ्याल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा हा विषय, हा रिव्ह्यू आवडला असेल, आणि आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आम्ही ट्राय करू आमच्याकडून किंवा हॉस्पिटलच्या स्पोक्स पर्सन कडून त्या प्रश्नाची उत्तरं घेऊ, जेणेकरून तुम्हाला आणि बाकीच्या व्ह्युअर्सलाही बेनिफिट होईल. त्याचबरोबर जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर सबस्क्राईब करत असाल तर त्याच्या बाजूला एक बेल आयकनही आहे, तेही प्रेस करा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इकडेच थांबवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच एक नवीन कंटेंट घेऊन तुम्हाला भेटायला येऊ. तोपर्यंत होय महाराजा.